तर आज रांगड्या फुलांच्या हातात सापडलेली आहे बसंती आणि तिला कसलीच सुट्टी न देता आमच्या समोर नाचून दाखव हा अट्टहास धरलेली ही रांगडी फुलं मस्तपैकी तिने पण नागिन डान्स करून दाखवलेला आहे त्यांना. ए बाबा चल झालं आता मला जाऊ द्या असं म्हणत त्यांनी सोडून टाकलेले. आणि हे आपल्या नाचणीला आलेले मोड, वाव किती सुंदर दिसतात. मला आहे ना हे नाचणीला असे मोड वगैरे आलेले इतकं आवडतं ना. ते इतके सुंदर दिसत असतात ना. आणि सुंदर दिसण्यापेक्षा ते इतके उपयुक्त असतात ना, आपल्या रेग्युलर पिठांपेक्षा आपण धान्याला जेव्हा मोड काढून पिठं वगैरे बनवतो ना, तर त्याची ताकद लिटरली 100 पटीने जास्त आपल्या मुलांना मिळत असते. आणि इथे मी रात्रीच्या जेवणाची तयारी दुपारीच केलेली आहे, कारण आपल्याला आज भरपूर काम आहे. आणि हा बीटाचा हलवा मी संध्याकाळच्या लहान भुकेसाठी केलाय. हे काम तर आपल्याला संपत नाही भाई. परपंच म्हणतात ह्याला. ह्याच तो परपंच. करावा लागतो, काय करणार. तर हा प्रपंच आपण पटपट आवरून घेतलेला आहे आणि हे असं सुंदर दिसतोय मग आपला प्रपंच. ठीक आहे, व्हॉटएव्हर. आणि हा बघा, हा बीटाचा हलवा. तर मी काल दाखवला ना, तसंच करायचा आहे तो लाल भोपळ्याचा जसं दाखवलं ना, सेम बीटाचा. फक्त आपण इथे दूध आणि स्मॅश केलेला बनाना ना, हे गॅस बंद केल्यावर टाकतो. कारण का बीट हे ॲसिडिक असतं आणि दूध आणि बनाना हे थंड प्रवृत्तीचे असतात त्यामुळे. आणि हे आपण रताळी खात आपला दिवस संपवलेला आहे. बाय.